तर तुम्ही बघू शकता, हा आहे येसूर मसाला. सुगंधित अगदी खमंग असा हा येसूर मसाला कसा करायचा ते आज आपण बघणार आहे. तर नमस्कार, गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण येसूर मसाला कसा करायचा ते बघतोय. अगदी खमंग याची चव लागते आणि हा जो मसाला आहे तो व्हेज नॉनव्हेजसाठी वापरला जातो. फक्त रस्सा भाज्या ज्या करतात की नाही त्याच्यासाठी. म्हणजे तुम्हाला मसाला जास्त न वापरता हा मसाला वापरला की तुम्हाला इतर जास्त मसाला वापरावा लागत नाही ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी. तर बघू शकता मी काय काय साहित्य घेतलं आहे ते. याच्यापेक्षा मी मसाल्यामध्ये फक्त मी धने आणि जिरेच घेतलेले आहेत. तुम्ही इतर मसालाही वापरू शकता, पण शक्यतो गरज पडत नाही अशी एवढा मसाला वापरण्याची. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी भरून चण्याची डाळ घेतली, हरभऱ्याची डाळ, आणि 1 मोठी वाटी भरून बाजरी घेतलेली आहे. स्वच्छ निवडून, अगदी जास्त खडे वगैरे असतील तर स्वच्छ धुवून सुकवून घ्या. 1-2 मोठे चमचे धने घेतलेत आणि 1 चमचाभर जिरे घेतलेत. इथं तुम्ही खडा मसालाही वापरू शकता. मी फक्त एवढाच करते कारण तुमच्या व्हेजसाठी हा मसाला वापरला जातो म्हणून. आणि इथे ज्वारी घेतली मी अर्धा किलो. आता ज्वारी तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तुम्हाला किती दिवसासाठी करायचं आहे, कारण हा जो येसूर आहे हा अगदी 6 महिनेसुद्धा छान वर डब्यात भरून ठेवला की हवाबंद डब्यात भरून ठेवला तरी हा टिकतो, अजिबात खराब होत नाही. तुमच्या व्हेजच्या रस्साभाजी असू दे किंवा नॉनव्हेजच्या रस्साभाजी असू दे, त्यासाठी हा मसाला अगदी छान राहतो आणि मस्त खमंग चव येते. तर त्यासाठी काय केलं मी, कढईमध्ये हा आता भाजून घेणार आहे. तर ज्वारी जी आहे ती अगदी मंद किंवा मध्यम गॅस ठेवा आणि ज्वारीच्या लाह्या फुटूसपर्यंत भाजून घ्यायचे आहे. अगदी चटचट अशा लाह्या फुटायला पाहिजे. ज्वारीचा प्रत्येक दाणा भाजला पाहिजे चांगला, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. थोडासा वेळ लागतो याला, वेळ देऊन तुम्ही बनवून ठेवा. अजिबात तुमचा खराब होणार नाही. म्हणजे कसं, तुम्ही जर खोबरं वाटून घालत असाल किंवा शेंगदाण्याचं कूट घालत असाल तर अशा वेळेला थोडंसं वापरलं तरी, हे थोडंसं वापरलं तरी तुमची रस्साभाजी आहे ते एकदम दाटसर होणार. आणि शिवाय चवीला खमंगपणा लागतो, कारण आपण ह्या ज्या धान्य घेतले ते खमंग भाजून घेणार आहे. तसे भाजलेल्या धान्याचं जी सुगंध असतो तो खूप वेगळा असतो. आणि अशा पद्धतीने असं भाजून ठेवलं की तुम्ही बनवून ठेवला येसूर की आता मग याच्यामध्ये कसं तिखटही घालतात म्हणजे, पण मी अजिबात घालत नाही. तुम्हाला जर आवडत असेल किंवा लागलं तर तुम्ही घालू शकता मिरच्या. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे बघा लाह्या कशा फुटून आलेत की नाही. अशा पद्धतीने समजा नाहीच पूर्ण ज्वारीला फुटल्या तरी अशा लाह्या फुटायला लागल्या तरी तुमची ज्वारी भाजली अशी समजायची. फारही गॅस मोठा ठेवू नका आणि करपणार नाही याची मात्र काळजी घ्या बरं का, नाही तर मग तुमच्या मसाल्याला कडवटपणा येतो. तर हे बघा अशा पद्धतीने छान खमंग हे भाजून घ्यायचं. लालसर होसपर्यंत ज्वारी भाजली पाहिजे. हे बघा असे लाह्या फुटून आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. छान खमंग भाजून घ्यायचं. हा मसाला जो आहे की नाही, हे आमच्याकडे म्हणजे सोलापूर, सांगली सोलापूर भागाकडे सर्रास बनवला जातो. कारण जास्त गावरान ठिकाणाला, गावच्या ठिकाणाला मसाले वगैरे वाटत बसत नाहीत. कांदा लसूण मसाल्याने हा येसूर मसाला असेल की आपल्या भाज्या पटकन तयार होतात, रस्सा भाज्या. हे बघा, बघू शकता ज्वारी छान खमंग भाजून घेतली. अगदी लाह्या फुटूसपर्यंत, लालसर होऊसपर्यंत ज्वारी भाजून घेतली. आता बाजरी भाजायची. बाजरीही तशीच भाजायची. बाजरी शक्यतो जास्त तुम्ही जर ठेवणार असाल तर बाजरी शक्यतो कमी वापरा, कारण मग बाजरीला नंतर शेवटी थोडासा कडवटपणा लागतो. तेव्हा ज्वारीपेक्षा अगदी थोडीशी बाजरी वापरायची, किंवा तुम्ही नाहीच वापरली तरीही चालणार आहे. कारण मी वापरते, कारण मी नेहमीच हा बनवून ठेवते. त्यामुळे कसं रस्सा भाज्या मला पटकन करता येतात. कांदा टमॅटो घातला, कांदा लसूण मसाला घातला आणि ह्याचा 1 चमचाभर घातला की तुमची रस्साभाजी मस्त होते. अगदी शेंगदाण्याचं कूट थोडंसं घातलं तरी चालतं किंवा नाही घातलं तरीही चालतं. शक्यतो आमच्याकडे अशाच भाज्या बनवल्या जातात. गावच्या ठिकाणी तर जास्त मसाले वाटत बसत नाही. अशा वेळेला हे असं बनवून ठेवतात, किंवा अगदी चालीसुद्धा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ लावतात. अशा पद्धतीने करतात. तर बघू शकता तुम्ही, बाजरी छान अशी भाजून आली. तांबूस होसपर्यंत बाजरी पण भाजली आहे, बघू शकता तुम्ही अगदी. हे बघा बाजरीच्याही लाया फुटायला लागल्यात. आता हे काढून घेते मी.
हे बघा, ज्वारी आणि बाजरी अगदी सारखे दिसायला लागले. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं. आता हरभऱ्याची डाळ मात्र काय करा, अगदी गॅस कमी करा, म्हणजे मंद गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायची. कारण गॅस थोडासा मोठा ठेवला की डाळ पटकन करपली जाते. तेव्हा अगदी गॅस मंद ठेवायचा आणि भाजून घ्यायचं. अगदी खमंग अशी डाळ हे भाजून झाली, बघू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने छान हे भाजून घ्यायची. सगळं धान्य भाजून घ्यायचं आणि भाजण्याची एक तुम्हाला पद्धत तुमच्या लक्षात आली की पटकन हा मसाला होतो. यातला कुठलाही पदार्थ करपला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि करायचं. आता धणे आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये अगदी थोडेसे तुम्ही लवंग एखाद दुसरी टाकली किंवा मग तुम्ही मसाला वेलची किंवा इतर कुठलं तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता. पण कसं साध्या ज्या व्हेज जे रस्साभाजी असते, म्हणजे वांग्याची भाजी असू दे पातळ किंवा शेवग्याचे शेंग बटाटा करायचं असतं, अशा वेळेला मग ते गरम मसाल्याचा वास जास्त येतो, म्हणून मी गरम मसाला घालत नाही जास्त. हे बघा, हे सगळं मिक्स झालं, भाजून घेतलं छान खमंग असं. माझ्या किचनमध्ये खूप सुंदर असा सुगंध येतो आहे भाजलेल्याचं धान्य. आता पूर्णपणे थंड करायचं, अगदी पूर्ण थंड करायचं. माझ्याकडे घरघंटी आहे, मी घरघंटीवरच हे दळणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे वाटून घेऊ शकता. बघा, मस्त असा तांबूस कलर आला ह्या मसाल्याला आणि सुगंध अप्रतिम येतो आहे. अगदी डब्यात भरून ठेवलं तर अगदी 6 महिने हा मसाला तुमचा टिकतो. तुम्हाला जास्त करायचा नसेल, थोड्या प्रमाणात करायचं असेल तर वाटीचं प्रमाण घ्या. अगदी 1 वाटी ज्वारी आणि अर्धी वाटी बाकीचं साहित्य घ्या आणि 1 चमचाभर धने, चमचाभर जिरे घाला आणि मस्त असं हे तुम्ही तिखटासाठी म्हणून मिरच्याही घालू शकता बरं का. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.